झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणात नेहमीच गणेशोत्सवाची धूम असते। मुंबई पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जून घराकडे परतत असतात। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करूनच कोकणवासियांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे। महामार्गावरच्या सद्यस्थितीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यानं यंदाचा प्रवास आणखी खडतर होणार आहे। आधीच खड्ड्यांमुळे वैतागलेले वाहन चालक आणि प्रवासी आपला संताप व्यक्त करतात। दरवर्षी अशी परिस्थिती असते की या पहिल्याच पावसात या रोडवर खड्डे आहेत की विहिरी पडल्यात त्या समजत नाही। आम्ही शासनाकडे प्रत्येक वेळा अनेक वेळा तक्रारी केल्या, पण अजिबात शासन दुर्लक्ष करते आमच्याकडे। अरुंद रस्ता आहे, वळणाचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर एवढ्या प्रमाणात ट्रॅफिक असते। या ट्रॅफिकचा विचार केला तर रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी हे झालेला आहे। महामार्ग क्रमांक 17 वरील खड्ड्यांची ही डोकेदुखी दरवर्षीचीच। राजकीय पक्षही या प्रश्नी आवाज उठवतात, पण स्थितीत काहीच फरक पडत नाही। ट्रॅफिक ज्या दिवशी जाम झाली की आम्ही आमच्या पद्धतीने ही इथे आंदोलन आणि मग आम्ही त्या पद्धतीने मग एखाद्या अधिकाऱ्यालाही सोडणार नाही। महामार्गाच्या अवस्थेबाबत प्रशासनाला जाणीव आहे, मात्र कार्यवाही शून्य। 15 सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवले जातील असे आदेश होते, मात्र आता बाप्पाचं आगमन 2 दिवसांवर येऊन ठेपलं तरी परिस्थिती जैसे थे आहे। रायगडचे जिल्हाधिकारी मात्र पर्यायी रस्ते सुस्थितीत असल्याचा दावा करतायत। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा प्रवास प्रवाशांच्या नाकेनऊ आणणार असं चित्र आहे। तरीही बाप्पाच्या ओढीनं घराची आस लागलेल्या कोकणवासियांचा उत्साह तसूभरही कमी होणार नाही हे मात्र नक्की। झी 24 ताससाठी भारत गोरेगावकर, रायगड। झी 24 तास एक पाऊल पुढे।